2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर। विजयी मेळाव्याला मंचावर फक्त ठाकरे बंधूंनी केलं भाषण। मेळाव्यातून दोन्ही बंधूंकडून युतीचे संकेत। एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। आमच्यातला अंतरपाठ आनाजी पंतांनी दूर केला। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। कोण लिंब कापतय, कोण टाचण्या मारतय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ। उद्धव ठाकरेंचा भाजपासह एकनाथ शिंदेंना इशारा। विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही, पण नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा, पण मारहाणीचे व्हिडिओ काढू नका। राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सूचना। तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर। तुमची सत्ता विधान भवनात असेल, आमची सत्ता रस्त्यावर आहे। राज ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा। जय गुजरात बोलणारा गद्दार कायम झुकलेला। उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला। तर आमच्या उठावामुळे कायमचे आडवे झाले, शिंदेंचं उत्तर। राज ठाकरेंनी त्यांच्या एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्यासाठी त्यांचे आभार। फडणवीसांचा टोला। तर हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, रुदाली होती, अशा शब्दात मेळाव्यावरती टीका। एकाच्या भाषणातून मराठी आणि मराठी माणसासाठी तळमळ दिसली, तर दुसऱ्याच्या भाषणात सत्ता आणि खुर्चीसाठी मळमळ दिसली। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका।